भाजपचे जालन्यातील परतूरचे आमदार बबनराव लोणीकर यांनी काल सोशल मीडियावरून टीका करणाऱ्या तरुणांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं। या वक्तव्याबद्दल चुकीचे बोललो नसलो तरी शेतकऱ्यांची माफी मी मागतो अशा शब्दामध्ये लोणीकर यांनी आपली दिलगिरी व्यक्त करत आखडती माफी मागितली आहे। मी शेतकऱ्यांच्या विरोधात मरेपर्यंत बोलणार नाही, मी शेतकऱ्यांमुळेच आहे। राजकीय नेत्यांकडून पैसे घेऊन सोशल मीडियावर मला ट्रोल करणाऱ्या टोळक्या विरोधात मी बोललो असल्याचं लोणीकर यांनी यावेळी स्पष्टीकरण दिलं आहे। भाऊ मला सांगा, तुम्ही काल जे वक्तव्य केलेलं आहे तुम्हाला नेमकं काय म्हणायचं होतं आणि आता तुमचं नेमकं त्यावरती काय स्पष्टीकरण आहे? वाटूर फाट्यावरती जो कार्यक्रम होता तो प्रत्येक घरावर सोलार लावण्याचा होता। शासकीय कार्यालयावर, जिल्हा परिषदच्या शाळेवर, संपूर्ण गाव सोलारवर करायचं होतं। 8 गावामध्ये अशा प्रकारचे कार्यक्रम झाले। वाळू मोफत देण्याचा कार्यक्रम होता, त्याचे पास वाटप करण्यात आले। आणि या कार्यक्रमामध्ये बोलताना मी असं म्हणालो की केंद्र सरकारच्या ज्या कल्याणकारी योजना आहेत, राज्य सरकारच्या ज्या कल्याणकारी योजना आहेत, या योजना गावापर्यंत नेण्याची जबाबदारी माझी आणि माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांची आहे। मात्र कल्याणकारी योजना राबवत असताना, गरिबांना याचा लाभ देत असताना, शेतकऱ्यांना लाभ देत असताना काही राजकीय पक्षाच्या नेत्यांनी काही 10-12 पोरांचं एक टोळकं तयार केलेलं आहे आणि हे टोळकं टोल करत राहतं कुच्चर वाट्यावर बसून, असं मी म्हणालो। आता टोल करणाऱ्यांना मी बोलायचं नाही, त्यांनी 5 वर्ष माझ्या विरोधात टोल केलेला आहे, प्रधानमंत्र्याच्या विरोधात टोल केलेला आहे, माननीय मुख्यमंत्र्याच्या विरोधात टोल केलेला आहे। मी त्यांना बोललेलो आहे आणि मी काय म्हणालो, तुमच्या घरात केंद्र सरकारच्या 5 योजनेचा पैसा येतो, तुमच्या घरात राज्याच्या योजनेचा पैसा येतो, तुमचं कुटुंब त्याचा फायदा घेतो आणि त्या पैशातून तुम्ही मोबाईल घेता, त्या पैशातून तुम्ही कपडे घेता, हे सगळं सरकारनं दिलेलं आहे, खोटं नाहीये। हे टोळकं आहे आणि टोळक्याला सुद्धा आम्ही असं काही अडवत नाहीये, त्यांच्या कुटुंबात पगार चालू केलेले आहेत, त्यांनाही लाभ देतो। त्याच्यामुळं आमची खेड्यातली भाषा आहे, एखादं पोरग शाळेत जात नाही, आई वडिलाचं काम करत नाही, त्याला आपण म्हणतो की काट्ट आता आमचं काम करत नाही, ऐकत नाही, काट्ट बिघडलं म्हणतो आपण। आपण वडिलाला बाप म्हणतो ग्रामीण भागात, आपण आईला माय म्हणतो। मग आता हे खेड्यातली भाषा आहे। आणि मी माझ्या आयुष्यात 40 वर्ष शेतकऱ्याची सेवा केली, 25-25 हजार लोकांचे मोर्चे काढले। दुष्काळ आहे, अतिवृष्टी आहे, गारपीट आहे, लोकांना मदत मिळवून दिली, सरकारची एकूण एक योजना राबवली आणि जनतेची सेवा करतो म्हणून 13 वेळा निवडून आलोय। जनतेची सेवा करतो म्हणून 5 वेळा विधानसभेला निवडून आलोय, मंत्री झालोय। जनता माझं मायबाप आहे आणि मी जनतेसाठी काम करत राहील। मात्र काही राज्य पातळीवरचे नेते गरळ ओकतायत माझ्या विरोधात, त्यांना काय गरळ ओकायची तर ओकू द्या। मी शेतकऱ्यामुळे आहे, माझे कपडे शेतकऱ्यामुळे आहेत, माझं जीवन सगळं शेतकऱ्यामुळे आहे ना, मी मान्यच करतो। माझ्या आयुष्यात कधीही एकाही सामान्यातल्या सामान्य माणसाला मी कधी वाईट बोललो नाही, सामान्यातल्या सामान्य शेतकऱ्याला मी कधी वाईट बोललो नाही आणि मी जिवंत तोपर्यंत रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत मी काही बोलणार नाही। मात्र काही लोक विनाकारण याचं पिंपळाचं पान पडलं तर पिंपळगाव जळालं अशा प्रकारचा कलमा करतायत। हे निराधार आहे, हे खोटं आहे। मी शेतकऱ्याच्या विरोधात बोललो नाही, पण मला काय, मी 100 वेळा शेतकऱ्यांची माफी मागेल, मला काय अडचण आहे, बोललोच नाही मी। राजू शेट्टी, अंबादास दानवे